नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका यूट्यूबर मिस्टर ट्रॅव्हलर 22 स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जी राईड करत आहोत ती टांचाड्यांची राईड करत आहोत। भैरव आपले रेडी होत आहे आणि आपण काळच फोगलाड बसवलेले आहेत। चला तर राईड कंटिन्यू करूया। साधारण 8 ते 10 मिनटं लागतील मीटअप पॉइंटला पोहोचण्यासाठी। नेहमीप्रमाणे बाकीच्या रायडर्सही आपली वाट बघत असतील, पण आपल्याकडे मोठं रिझन आहे की मी उरणवरून येतो। काही आपण लेट झालो, जाणून बुजून लेट झालो ते आपण एक कारण देऊ शकतो की मी उरणहून येतो। आपल्या फोग लाईटचा फ्लॅशर तुम्ही बघतच आहात, किती सुंदररित्या लाईट फ्लॅश होते, म्हणजे पैसे वसूल। मुझे पता है मैं ही लेट हूँ। अरे करण, मेरे को पता है मैं लेट हूँ करके। थोड़ा ऊपर कर देना। ये ना सकाळी नोव्हेंबर ट्रॅफिक पण खूप कमी असते आणि हे जर नंतर 8 नंतर इथून प्रवास करायचं बोललास तर जीवावरती येतो। इलेक्शन ही जवळच आलेलं आहे, त्याच्यामुळे रस्त्यांची कामं ही जोरदार चालू आहेत। हे जे तुम्ही बघत आहात ना, हे जुना टोल नाका आहे आणि आता आपण मुंब्रा बायपासने मुंबई नाशिक हायवेला मर्ज झालेलो आहोत। म्हणजेच नाशिकच्या दिशेने आपण आता प्रवास करतो आहोत। आता आपल्याला फ्यूलची चिंता आहे। तसं साधारण 30 किलोमीटर जाईल एवढं तर फ्यूल आहे गाडीमध्ये, त्याच्यापेक्षा जास्तही जाऊ शकते। आज मी गुगल मॅप फक्त सवय होण्यासाठी लावलेला आहे, बाकी मुंबई नाशिक हायवे तर पाठ आहे मला, म्हणजे भरपूर वेळा प्रवास करतो मी वर्ष, पण एक मॅपची पण सवय असावी म्हणून आज मी गुगल मॅप लावलेला आहे। तरीच म्हटलं करण एवढा शांत कसा आज बसला आहे। हळूहळू करण पण रंगात येईल। रॉयल एनफिल्डची गँग पण आता सोबतच राईड करते। थोडासा स्पीड वाढूया। अक्षय कत्रेचा फ्रंट पण येतोय, तर तेच विचारतो जो म्हटलं फ्रंट आहे कुठे। इथून नियरेस्ट पेट्रोल पंप 12 किलोमीटर दाखवत आहे। आता मात्र पॅनिक सिच्युएशन झालेली आहे। तसं अजूनपर्यंत इंडिकेटरवर फ्लॅश नाही होत आहे, त्याच्यामुळे तेवढी काही चिंता करण्यासारखी गोष्ट नाही आहे, पण तरीच लवकरात लवकर फ्यूल मिळावं हीच अपेक्षा, नाहीतर बम बोले दे धक्का। इलेक्शन आलं की रोडची कामं चालू।
आणि बाकी टाईमला सर्कस. कारण अजून रंग दाखवत नाहीये, दाखवेल त्याला खुला रस्ता मिळाल्यावरती. करणची सर्कस आता चालूच होईल. पुढून आपल्याला इन्फॉर्मेशन आलेली आहे की पुढे फ्यूल स्टेशन आहे, म्हणजे पेट्रोल पंप आहे. पावर फुल कर. फ्यूल प्राइस आहे 110 रुपये. आता गव्हर्नमेंट लुटायला निघाले की पेट्रोल पंपवाले लुटायला निघालेत. माझी फोगलाईट ऑन राहिलेली, आता बॅटरी डाऊन. अरे फोगलाइट ऑन रहेगा तो बैटरी डाउन होगी. रुका के धक्का, उतर के धक्का मार. नवीन बाइक धक्का स्टार्ट. फोगलाइट ऑन रह गई थी ना, बैटरी उतर गई. अच्छा वो करण ने धक्का मारा. हो गया ना सर. ड्रेन हो गई, ब्लैकआउट हो गया था. वही कालच फोगलाईट बसवल्यात आणि आज बॅटरी डाऊन. बॅटरीवरती कनेक्शन आहे ना फोगलाईटचं, तर मला लक्षात नाही राहिलं की फोगलाईट चालूच आहेत म्हणून. फिलअप झाल्यानंतर समजलं की जेव्हा स्टार्ट करायला गेलो तेव्हा ब्लॅकआउट झाल्यावरती समजलं की बॅटरी ड्रेन झालेली आहे. आणि मी आता बटनकडे लक्ष ठेवायला लागणार आहे. आता फोग लाईटला काहीतरी जुगाड करावं लागणार आहे की जेणेकरून ते दिवसा पण चालू आहेत की बंद आहेत ते समजेल. बेस्ट ऑप्शन म्हणजे आता LED स्विच बघावं लागेल. गाडीचा ॲव्हरेज सध्या तरी 37.8 किलोमीटर पर लिटर. चांगला ॲव्हरेज देत आहे गाडी. जा ना, जागेवर मधला वाघ काढून तुझं ना फक्त आर ठेवेल. हॉर्न देतल. करण नाही ते जागोरवाल्याला ऐकू शकत, तुम्ही कितीही करा. करणचं नाव घेतोय, करण खासियतच करणची ते. कुठल्या रायडरला कोणी इरिटेट करत असणार असेल तर करण तिथे मध्ये येणारच. आणि तो जागोरवाला वारंवार मला इरिटेट करत होता. आपण आता पडके गावाचा टोल नाका क्रॉस करत आहोत. मुंबई नाशिक हवेमध्ये जे 3 टोल नाके पडतात त्यातला हा 2 नंबरचा टोल नाका. 1 नंबरचा मुलुंड टोल नाका, 2 नंबर पडगे आणि 3 नंबरचा घोटी टोल नाका. आज बाईक ॲव्हरेज पण चांगला देते, 38, 39. जसं पण आपण आज ॲव्हरेज स्पीडमध्येच चालतो 70-80 पकडून, त्याच्यामुळे ॲव्हरेजही चांगलं देते आहे. माझं काम आहे जे बैल मागे जातात त्यांना हकलण्याचं. पहिलं म्हणजे जे रायडर्स मागे राहतात त्यांना लवकर पुढे आणण्याचं काम माझं आहे.
पण आता काय पहिलं बोललं म्हणून राग नका म्हणून. आणि आपला जो पहिला ब्रेक जो आहे जो फूड हबचा तिथे आपण पोहोचलेलोच आहोत. आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे. अब्दुल भाई आगे गए. अब्दुल 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 उनको हॉर्न दे रहा है, लाइट दे रहा है. अब्दुल और कौन है साथ में? अकेला है, मैं था उनको मैं कब से हॉर्न दे रहा हूँ, लाइट दे रहा हूँ. करण खेल रहा है. आया अब्दुल भाई आए. चलो कोणतं स्टेशन आहे? आटगाव स्टेशन. म्हणजे आपण आटगावमध्ये पोचलेलो आहोत आणि आता डॅम साधारण एक 15 किलोमीटर अंतरावरती आहे. खूपच छान निसर्गाचं सौंदर्य. इकडे पावसाळी खूप नयनरम्य नजारे असतील. सर्वीकडे हिरवळ असणार. म्हणजे एक फिर पावसाळी झालीच पाहिजे इकडे. आपल्या मूळ डेस्टिनेशनपासून साधारण 12 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे. आणि आज मी मीटर पण सेट नाही केलेलं आहे की परफेक्ट अंतर किती कापलं आहे ते आपल्याला समजेल म्हणून. सकाळी घाईत निघताना मीटर पण चेक नव्हता केला की बाबा किती किलोमीटर रनिंग झालेली आहे आपली. खरंच इकडे पावसाळी बघण्यासारखे नजारे असते. तुम्ही माझ्यासोबत या नजाऱ्यांचा आनंद घ्या. ह्याच त्या निसर्गाच्या सौंदर्यासाठी भटकंती करत असतो. जे रायडर्स आले नाहीत ते खरंच या रोडला मिस करणार. पैसा कम मिलेगा गाड़ी. आता आपण तानसाच्या 1 किलोमीटर अगोदर थांबलेलो आहोत. हे जे आहे जे तानसाचा मॅप आहे. आपल्या बाईक वगैरे पार्क आहे तिकडे आणि आपले पंटर इकडे सगळे चाय पित आहेत. तर मी तुम्हाला त्यांचा इंट्रो करून देतो. तर तुम्ही होस्ट और आपका साथी. ह्याला तर तुम्ही ओळखत असाल. हा आपला करण. त्याच्यानंतर हे आपले अब्दुल भाई. कसं वाटतंय? हे अक्षय. मजा वाटते आज. आणि हे आता आपल्याला नवीन जॉईन झालेले आहेत. अक्षयचे फ्रेंड आहेत. म्हणजे आपले पण फ्रेंड झालेत आजपासून. यांचं नाव आहे तमिल RSN. तरी आम्ही त्यांना शॉर्टमध्ये तमिलच बोलू. आणि इकडे आपला जो दमन राईडचा जो हिरो आहे तो आपला अक्षय घराले. अक्षय कसं वाटतंय? खूप छान वाटतंय परत येऊन. माझी बाईक पण चांगली झालेली आहे आणि मी चाललेलो आहे आता काय. दर्शन भाई यांना तर तुम्ही ओळखतच आहात. आपले बोलू बिंदास. हे कोण आहे? ते काय म्हणताय? आपले सिनियर रायडर. ते काय म्हणताय? आणि ह्या काकांची टपरी आहे. काका तुमचं नाव काय? शंकर साठे काकांची टपरी आहे. म्हणजे दुकान आहे यांचं प्रॉपर. तुम्ही कधी ह्या एरियामध्ये आलात तर तुम्हाला एकमेव जे तुम्हाला इथे नाश्ता वगैरे एकमेव जे दुकान त्यांनी जी सोय केलेली आहे असे काका हाय करा. काकू पण आहेत.
आता माझी बाईक अब्दुलभाई चालवतील आणि मी त्यांची बाईक जी आहे ती 300R ती चालवतो आहे. यहाँ पे तो गांव है. डैम पे जाने का रास्ता किधर से है? क्या पता, वो पीछे है, ऊपर ही है. तो यहाँ से डैम पे जाने के लिए रास्ता किधर है? यही रास्ता फॉलो करना है. हाँ, मी त्या काकींना उनको पूछू क्या? हाँ काकी, धरणात जायला रस्ता कुठे आहे? धरणाजवळ. हां 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 सोडतात का आतमध्ये? असा असा. उरण पनवेल पनवेल. हाँ पनवेलवरनं आलत. क्या बोल रहे पता है, वो जो गेट है ना फॉरेस्ट का, वहाँ पे पहचान वाला कोई रहेगा ना तो डायरेक्ट चाबी देंगे. तो आपने पहचान वाला अभी एक ही बंदा है वहाँ पे, अंदर छोड़ देंगे. कौन? वो चाय वाला अंकल. क्या सीन पता है, जो अभी फॉरेस्ट पे गए ना अपन, वहाँ पे ही जाके बाइक पार्क करके अंदर जाने के लिए चांसेस है, उनका कहना है. मगर उनका कहना क्या है, पहचान वाला कोई तो इंसान चाहिए. तो अपने पास पहचान वाला भी एक ही इंसान है, चाय वाला अंकल. हो सकता है वो आ सकता है 2 मिनट के लिए. डैम के अंदर हाँ ये आपका जो रूट है ना, हाँ डैम पूरा लक्की साथ में ही है पूरा. ठीक है, फिर चलो देखते हैं. और अभी वहाँ से लेकर हाँ अपन जहाँ से अपन चालेल चालेल. यहाँ से अपन अभी राइट मारो ना, हां लेफ्ट मार के सीधा जाता है. ठीक आहे, चला. बाईकच्या पॉवरमध्ये नो डाऊट, पण मला अशी छोटी छोटी बाईक वाटते, कारण की भैरवची जी फ्युएल टँक आहे ती खूपच मोठी आहे, त्याच्यामुळं ती अशी बल्की लुक वाटते. आणि ही ड्राईव्हला अशी छोटी बाईक चालवल्यासारखं वाटते, पण पॉवर मात्र मजबूत आहे. आपली भैरव आपल्याकडे आता परत आलेली आहे. करण व्हॉट आपण ये नहीं लगता, कॉल करो ना उनको. वो भी काटेगा बहुत. बोल रहे कुछ ट्रेन वून जा रही है वहाँ पे. कौन सी ट्रेन जा रही है बाबू? क्या कौन सी, क्या पता यहाँ पे कौन सा ट्रेन है. अपन तो पहली बार है यहाँ पे. हेलो दर्शन भाई, हाँ अरे किसको कॉल करने को बोलूँ, है क्या उसमें? कौन है? 1 मिनट होल्ड करो. क्या मार दिया. किसी और को कॉल करो ना. ये पुलिस वाले ने अपने को रोक दिया, वो बोल रहा है वो रास्ते पे जा नहीं सकते, वो वापस तो आने को बोल रहा है. आ जाओ वापस रिटर्न बोला. आता मागे जरा फॉरेस्टवाल्यांनी पंगा केलेला आहे. मागच्या रूटने 3 रायडर गेलेले आहेत आमचे, आणि आम्हाला तिघांना थांबवून परत पाठवलेलं आहे. म्हणजे आता आमची भेट 15 किलोमीटर नंतर होईल.
तसं आम्हाला थांबवण्याचं काहीच कारण नव्हतं की आम्ही रश ड्राईव्ह करत होतो किंवा काय, काहीच कारण नव्हतं. फक्त त्यांच्या इगोसाठी आम्हाला थांबवलं. आणि तो रस्ता जो आहे तो पब्लिकसाठी पण आहे. जे रायडिंग गेअर्स आहेत ते बघितल्यावरती त्यांचा जरा इगो हर्ट झाला, त्यामुळे त्याने आम्हाला परत पाठवलं. जेन्युइन कारण काय असतं की आम्ही रश ड्राईव्ह करतो आहे किंवा आम्ही कोणतं नियमांचं उल्लंघन करतो आहे तर त्यांनी आम्हाला परत पाठवलं आहे, असं काय असतं तर काही प्रॉब्लेम नव्हता. पण काही कारण नसताना फक्त त्यांच्या इगोसाठी त्यांनी आम्हाला परत पाठवलेलं आहे. ठीक आहे, एनिवे त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं. त्यांनी 4-5 नियम शिकवले आम्हाला. मी त्यांच्याशी चांगल्यारीत्या बोलणंही केलं की सोडा, ठीक आहे. बाकीचे त्या रस्त्याने गेले. आम्ही ज्या आलो त्या रस्त्यानेच आता आम्ही परत चाललेलो आहोत. आणि तो रस्ता स्ट्रिक्टलीही बंद नव्हता की बाबा तिथून आम्ही प्रवास नाही करू शकतो. आम्हाला माहिती आहे की आम्ही फॉरेस्टमध्ये ड्राईव्ह करतो आहोत, पण असं नाही आहे की बाबा आम्ही तिथे जाऊच शकत नाही आहे. खरं तर त्यांचा इगोमध्ये आला म्हणून हा प्रॉब्लेम झाला आहे. सारा मूड खराब कर दिया. आमचा आता प्लॅन झालेला आहे की आपण एक आलो तर तिथे जवळ तर इगतपुरीला एक राऊंड मारून येऊ. सध्या तर इगतपुरीचा राईड सीझन नाही आहे, पण आपण एक आलो तर एक राऊंड पण मारून जाऊया. ओ उसको रेस कर, पकड़ो, उसको रेस कर रहे, मैं पकड़ता हूँ, चलो. आता आपल्याला एक जिम्मेदारी मिळाली आहे की अब्दुलला थांबवायचं. अब्दुल भाई, पीछे पुलिस स्पॉटेड है हाँ, राइट साइड में चढ़ाने ना, वहाँ पे जाते समय आराम से जाना पड़ेगा. हाँ, स्पीड गन लेके खड़ी है, नहीं तो आराम से लग जाएंगे. इसको करण को बोलना पड़ेगा, करण पीछे एक चढ़ान पे पुलिस स्पॉटेड है स्पीड गन लेके, ओके, तो आराम से जाना पड़ेगा. यहाँ पे नाश्ता करते हैं हम लोग. नेहमीप्रमाणे बाबाच्या ढाब्यावरती आलेलो आहोत. सामने से लोकल वाले उल्टे आते हैं. हाँ, ध्यान रखो. एक छोटा आवाज देऊन गेला यूट्यूबर म्हणून. म्यानमार गेट. आम्ही आता इगतपुरीला पगोड्यामध्ये आलेलो आहोत. मी पगोड्याचा व्ह्यू बघत आहात. आणि पगोड्याच्या गेटचं नाव आहे म्यानमार गेट. मात्र जसं घाट प्रारंभ झालेला तसंच घाट समाप्तीही आलेले आहे. उन्हात ड्राईव्ह करतो, गरम वाफा पूर्ण हेल्मेटमधून डोल्याला लागत आहेत. जास्त जर वाटलं तर मग कुठेतरी ब्रेक घेईन. चलो मिलते हैं और पहुंचने के बाद मैसेज डालो, हम लोग भी डालेंगे. आता आपला जो नवीन मित्र आहे तमिल, त्याला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. त्याचं आता घर जवळ आलेलं आहे. तो इथूनच लेफ्ट मारून कल्याणमध्ये जाईल आणि आपण पुढे सरळ जाऊ. कलव्यामध्ये जो जास्त त्रास आहे तो ऑटो रिक्षावाल्यांचा आहे. तर प्रत्येक 10 मीटरवरती एक ऑटो रिक्षा आहे. ए डाकू बाजूला कसं बादशाहसारखा रस्ता क्रॉस करत होता. मला तर वाटतं इगतपुरी टू होम डायरेक्ट नॉनस्टॉपच मारतोय. मस्त घरी जाऊन थंड पाण्याने आंघोळ करेन. परतीच्या प्रवासात जसं घर जवळ येते तसं घरी पोचण्याची आतुरता वाढते. इगतपुरी टू घर हे अंतर साधारण 140 किलोमीटरचं आहे. ते नॉनस्टॉप पार करत आलो आहे. शेवटचा जो ब्रेक आहे तो इगतपुरी स्टेशनजवळ घेतलेला. त्यानंतर आता डायरेक्ट घरी. म्हणजे साधारण 140 किलोमीटरचं अंतर जे आहे
ते कुठेही न थांबता पार केलेलं आहे. चला तर आपण आपल्या आता गावामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी आता व्हिडिओ इथेच संपवतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमची साथ अशीच राहू दे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.